नियोजित नागपूर रत्नागिरी 166 या राष्ट्रीय महामार्गाचं काम सध्या जोरात सुरू आहे। या मार्गावर कुशिरे आणि निगवे दुमाला या दोन्ही गावांच्या हद्दीत क्रॉस रोड असल्यानं या ठिकाणी भविष्यात मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतात। या रस्त्यावरून कुशिरे, निगवे, पोहाळे, ज्योतिबा, गिरोली, सादळे मादळे, जाखले, केखले, पोखले, भैरेवाडी, केरली यासह अन्य गावातील नागरिक ये-जा करत असतात। शिवाय दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी या रस्त्यावर लाखो भाविकांची गर्दी असते। शिवाय ऊस वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होत असते। या रस्त्यावर यापूर्वी अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत। भविष्यात अपघात टाळण्यासाठी या क्रॉस रोडवर उड्डाण पूल अथवा बॉक्स ब्रिज बांधावा अशी मागणी परिसरातील 11 गावातील नागरिकांकडून गेल्या अनेक महिन्यांपासून होत आहे। यासाठी भागातील सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे आणि रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना याबाबत वारंवार निवेदनं दिली आहेत। मात्र याची कोणतीही दखल न घेता या महामार्गाचं काम जलद गतीनं सुरू आहे। त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय। या क्रॉस रोडवर उड्डाण पूल अथवा बॉक्स ब्रिज बांधावा यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनी विरोधात 5 जानेवारीला ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती निगवे कुशिरे उड्डाण पूल कृती समितीनं आज दिली। नागपूर रत्नागिरी महामार्ग क्रमांक 166 जो आमच्या कुशिरेच्या हद्दीतून जात आहे, त्या ठिकाणी कोल्हापूर कोडोलीचा प्रजिमा क्रमांक 12 जो आहे तो कुशिरेच्या ठिकाणी छेद होत आहे। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कुशिरे असेल, पोहाळे असेल, ज्योतिबा असेल, जाकले, केकले, कोडोलीकडे जाणारे मोठ्या प्रमाणात तिथले लोकांची वाहतूक त्या रस्त्यावर होत असते। आमची अशी नॅशनल हायवेकडे मागणी आहे की त्या ठिकाणी लोकांच्या जीविताला मोठ्या प्रमाणात धोका आहे, ॲक्सिडेंट होण्याचं प्रमाण तिथं जास्त आहे, तर तिथं नॅशनल हायवेनं आम्हाला एक पूल मंजूर करून द्यावा किंवा बॉक्स ब्रिज तरी किमान मंजूर करून द्यावा। कारण त्या रस्त्यावरून ज्योतिबाला जाणारे चैत्र यात्रेचे 70 ते 80 लाख भाविक असतील, त्याच्या अगोदर खेट्याला चालत जाणारे कोल्हापुरातील मोठ्या प्रमाणात ते भाविक असतील, राज्यभरातून किंवा 2-3 राज्यातून येणारे भाविक असतील, हे मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावरून वाहतूक करत असतात। नॅशनल हायवेचं असं म्हणणं आहे की त्या रस्त्यावरती वाहतूक कमी आहे, पण माझी त्यांना विनंती राहील की त्यांनी ऑन दी स्पॉट एकदा यावं, ऑफिसमध्ये बसून सर्वे न करता त्यांनी रस्त्यावरती यावं, स्पॉटवरती यावं। आम्ही तिथं उभारतो आणि त्यांना दाखवतो की विद्यार्थी असतील, भाविक असतील, नागरिक असतील, शेतकरी असेल, ऊस वाहतूक असेल, किती मोठ्या प्रमाणात त्या रस्त्यावर होत असते। आणि आमची विनंती आहे की त्यांनी ती मागणी मान्य करावी। आता आम्ही 5 तारखेला पंचक्रोशीतील 10 ते 12 गावची लोक आम्ही मोठ्या प्रमाणात तिथं रस्त्यावरती उभं राहून काम बंद आंदोलन करणार आहे। आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांचं काम अजिबात चालू करून देणार नाही, भले त्यासाठी आम्हाला कितीही मोठा लढा उभा करायला लागला तरी चालेल। या ठिकाणी झालेला सर्वे अतिशय चुकीचा आणि धोकादायक झालाय। त्यामुळे या ठिकाणी उड्डाण पूल न झाल्यास रस्त्याचं काम पूर्ण बंद पाडू असा इशारा वाडी रत्नागिरीचे ग्रामपंचायत सदस्य सुनील नवाळे यांनी दिलाय। ह्या ठिकाणी झालेला सर्वे अतिशय चुकीचा आणि धोकादायक झालेला आहे। त्या ठिकाणी आम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये फूल आमच्यासाठी व्हायला पाहिजे, भाविकासाठी व्हायला पाहिजे। या सगळ्या आमच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांसाठी फूल होण्याची आम्ही मागणी करतोय। जर ही मागणी आमची मान्य झाली नसेल तर आम्ही तीव्र आंदोलन करून वेळ प्रसंग पडल्यास रस्त्यावर उतरून आम्ही ते काम बंद पाडू असा आमचा त्यांना इशारा आहे। या पत्रकार बैठकीला कुशिरेचे सरपंच बाबासाहेब माने, उपसरपंच विष्णू कळके, पोहाळेच्या सरपंच सुरेखा मोरे, गिरोलीच्या सरपंच छाया गुरव, कुशिरेचे माजी उपसरपंच सर्जेराव घोरपडे, सूरज एकशिंगे आदी उपस्थित होते।